बल्ले बल्ले IPLद्वारे इतक्या कोटीची कमाई, आकडा जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का। मित्रांनो, IPL म्हणून BCCI किती रुपये कमवते, किती रुपयांचा त्यांचा नफा होतो, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती देत असतो, क्रिकेटच्या चालू घडामोडी पाहत असतो। तर आमच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल, पहिल्यांदाच आला असेल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCIने IPL 2023 मधून भरपूर उत्पन्न मिळवलं आहे। IPLच्या इतिहासात प्रथमच BCCIने एका हंगामात 5000 कोटीहून अधिक रुपये कमावले आहेत। IPL 2022 मध्ये हीच कमाई सुमारे 2300 कोटी रुपये होती। अशा प्रकारे IPL आता जगातील दुसरी सर्वात जास्त कमाई करणारी लीग बनली आहे। इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार BCCIने IPL 2023 मधून 5120 कोटी रुपयांची कमाई केली आहे। याचवेळी बोर्डाने IPL 2022 मध्ये 2367 कोटी रुपये कमावले होते। म्हणजेच एका वर्षात BCCIने कमाई 116% वाढली आहे। अहवालात म्हटलं आहे की ही वाढ मुख्यत्वे नवीन मीडिया हक्क आणि प्रायोजक सौद्यामुळे झाली, जी IPL 2023 पासून लागू झाली आहे। अहवालानुसार या उत्पन्न वाढीत मीडिया हक्काच्या उत्पन्नाचा मोठा वाटा आहे, जो गेल्या वर्षीच्या 3780 कोटीवरून 131% वाढून 8744 कोटी रुपये झाला। BCCIने 2023 ते 2027 IPL सायकलसाठी एकूण 48,390 कोटी रुपयांचे मीडिया राईट्स मिळवले। यामध्ये डिस्ने स्टारना 23,575 कोटी रुपयांची TV अधिकार आणि जिओ सिनेमांना 23,758 कोटी रुपयांचे डिजिटल अधिकार मिळवले। या व्यतिरिक्त IPLचे शीर्षक हक्क टाटा सन्सला 5 वर्षाच्या कालावधीसाठी 2500 कोटी रुपयांमध्ये विकले गेले। त्याचवेळी माय 11 सर्कल, रुपये, एंजल वन आणि C8 यासारखे प्रायोजक आहेत, ज्यातून बोर्डाने आणखी 1485 कोटी रुपये कमावले। अहवालात असेही म्हटलं आहे की 2023 मध्ये सुरू झालेल्या महिला प्रीमियर लीगमुळे देखील BCCIच्या आर्थिक उत्पन्नात भर पडली आहे। महिला प्रीमियर लीगद्वारे बोर्डाला 377 कोटी रुपयांचं जास्तीत जास्त उत्पन्न मिळालेलं आहे। लीगचे एकूण उत्पन्न 736 कोटी रुपये आहे। ते मीडिया अधिकार, फ्रँचायझी फी आणि प्रायोजकांकडून आलं, तर खर्च 259 कोटी रुपये झाला होता। तर मित्रांनो, BCCIचे उत्पन्न IPL कडून भरपूर आहे।